नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओळींप्रमाणे खरं तर आपल्या समाजामध्ये कायमच मानवजात एकमेकांना सहाय्य करून आपल्या समाजाला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न करत असते असं आपण फार पूर्वीपासून चित्र बघतो. आता फार प्राचीन काळी जर आपण नजर टाकली तर असं दिसतं की वैयक्तिकरित्या समाज सुधारणा करण्याकडे अधिक कल होता आणि अशी फार थोर समाज सुधारकांची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्राला लाभलेली आहे. आपण सगळे ते जाणता. पण आजकाल जर आपण बघितलं तर संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याकडचा जो कल आहे तो अधिक वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि हेही आपल्याला दिसून येतं की पूर्वी धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये समाज सुधारणेच्या बाबतीत भरीव कामगिरी केल्याची आपल्याला उदाहरणं माहिती आहे, दाखले आपल्याला त्या संदर्भातले माहिती आहेत. पण आजकाल आपण बघतो की वेगवेगळ्या विषयामध्ये सामाजिक संस्था ज्या आहेत त्या कार्य करत असतात. मंडळी, पण आपल्याला सर्वसामान्यांना एवढीच माहिती असते की या अशा प्रकारच्या ज्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था असतात त्या संस्थांची सरकार दरबारी विशिष्ट ठिकाणी नोंदणी केली गेलेली असते. पण त्या पलीकडे धर्मादाय आयुक्तालय त्याचे काय महत्त्व आहे, त्याची काय व्याप्ती आहे, या सामाजिक संस्थांवर एक नियंत्रण ठेवण्याचं काम हे आयुक्तालय कशा पद्धतीने करतं याविषयीची सखोल माहिती आपल्याला म्हणावी तशी नसते मंडळी. आणि आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला नेमकं हेच जाणून घ्यायचं आहे की अशा विविध सामाजिक संस्थांवर फक्त नोंदणी करून घेणं नाही तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं यासाठी हे आयुक्तालय कशा पद्धतीने काम करतं या विषयावर आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे आजचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे धर्मादाय आयुक्तालयाचे सामाजिक महत्त्व. मंडळी, आज आणखी एक विशेष दिवस आहे. आज आहे राष्ट्रीय मतदार दिन. एक प्रकारे मतदान करून समाजामध्ये एक चांगला उमेदवार निवडून आणणं हेही एक फार मोठं सामाजिक कार्य आहे आणि जे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने करायला हवं. आजच्या दिनाच्या निमित्ताने हाही संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश होता. आजच्या कार्यक्रमाकडे आणि आजच्या विषयाकडे वळताना आज आपण धर्मादाय आयुक्तालयाचे सामाजिक महत्त्व असा जेव्हा विषय घेतलाय तेव्हा या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी ज्या पाहुण्यांना आमंत्रित केलेला आहे त्यांचा परिचय आधी करून देते. ते आहेत श्री शशिकांत सावळे. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून ते सध्या काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव पद आहे मंडळी. यांनी BSc LLB केलेला आहे. 19 वर्ष वकिली व्यवसाय केल्यानंतर जिल्हा न्यायाधीश म्हणून आपली निवड झाली आणि 2000 पासून आपण जिल्हा न्यायाधीश या संवर्गातील पदांवर काम करत आहात व धर्मादाय आयुक्त हे पद देखील याच संवर्गामध्ये मोडतं. तेव्हा मंडळी, अशा अत्यंत तज्ञ व्यक्तीकडनं आज आपण नेमकं हे आयुक्तालय काय आहे, आपल्याला त्याची पुरेशी माहिती नाहीये, यांचे अधिकार, यांची व्याप्ती या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करून घेणार आहोत. तेव्हा तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्ही आम्हाला जोडले जाऊ शकता. त्यासाठी लागणारे नंबर हे असे: 24908050 24988050 हे आमचे नंबर आहेत. 022 हा STD कोड आहे. पण त्याच बरोबरीने आमचे एक्सटेन्शन नंबरही आहेत, तेही मी तुम्हाला सांगते. आमचे एक्सटेन्शन नंबर आहेत 642 आणि दुसरा आमचा नंबर आहे एक्सटेन्शन 652. 642 आणि 652 हे आमचे एक्सटेन्शन नंबर आहेत. याचाही आपण अवश्य वापर करायचा आहे. तेव्हा मंडळी, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय खरं खूप महत्त्वाचा आहे. या बाबतीमध्ये ऐकीव माहिती फक्त एवढी असते की धर्मादाय आयुक्तालय असतं म्हणजे सर्वसामान्यांना, आणि तिथे सामाजिक संस्था कुठली किंवा एखादी चॅरिटी त्याची नोंदणी होत असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुक्तालयाला खूप अधिकार आहेत आणि त्यांचं बरंच नियंत्रण असतं. या विषयाची माहिती घेण्यापूर्वी सर, नेमकं आपल्या धर्मादाय आयुक्तालयाचे उद्दिष्ट जर आपण त्याच्यावर नजर टाकली, काय उद्दिष्ट आहे सर? आता या धर्मादाय आयुक्तालयाचं महत्त्व ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी मी दूरदर्शनचे आभार मानेन यासाठी की आज हा कार्यक्रम मतदार दिनाच्या दिवशी जो ठेवला गेला आहे ते अत्यंत समयोचित आहे. कारण चॅरिटी कमिशनर हे पदच मुळात कुठेतरी दानाशी संबंधित असं आहे. दान ही संकल्पना पौराणिक काळापासून चालत आली. आजही आपण ह्या सगळ्या चॅरिटी ऑर्गनायझेशन किंवा विश्वस्त संस्था, ज्याला आपण अत्यंत सोप्या भाषेत NGOज असं म्हणतो, त्या सगळ्या कुठेतरी दानाशी संबंधित असले. ते दान असं आहे, अत्यंत महत्त्वाचं असं आहे. वस्तुरूपाने दान नाही येते, पण त्या दानाचा परिणाम हा पूर्ण आपल्या राज्याच्या, देशाच्या शासनाशी निगडीत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं
हे दान करणं कर्तव्य आहे. म्हणून मतदार दिनाच्या दिवशी मला असं वाटतं आपण सगळेच आज हा कार्यक्रम जे जे आपण बघतो आहोत ते सगळ्यांनी आणि इतरही आपल्या सगळ्या संबंधितांनी एक शपथ घ्यावी की आम्ही निश्चितपणे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन असेल तिथे मतदान आमचा तो हक्कही आहे आणि ते दानही आहे ते निश्चितपणे जाऊन करू. नक्कीच सर. आपली लोकशाही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हे दान करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी सर. आपल्या विषयाकडे वळत असताना आपण जेव्हा धर्मादाय आयुक्तालयाचं उद्दिष्ट असं म्हणतो तेव्हा मला वाटतं हे उद्दिष्ट खूप व्यापक आहे. म्हणजे धार्मिक असेल, शैक्षणिक असेल किंवा आरोग्यविषयक असेल, अशा तिन्ही बाबींच्या पलीकडे जाऊन आज हे आयुक्तालय काम करतं. उद्दिष्टांच्या बाबतीत काय प्रकाश टाकता येईल सर? धर्मादाय संस्था यांचं कुठल्याही एका समूहाला येऊन काम करण्याचा असा एक अधिकार असतो. आपण त्याला धर्मादाय संघटना किंवा धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट असं म्हणू शकतो. ह्या अशा प्रकारच्या ज्या ट्रस्ट असतात त्यांना काहीतरी उद्दिष्टांसाठी काम करावं लागत असतं. पण बेसिक जी कन्सेप्ट आहे धर्मादाय संघटना हा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक स्लाइड आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल. बरं. महाराष्ट्र राज्य धर्मादाय संघटना कल्पना अशी आहे की विश्वासातून विकास करायचा आहे आपल्याला. बरं. म्हणजे आपण देशाच्या विकासामध्ये आपण जी आपलं योगदान करणार आहोत त्याच्यामध्ये कुठेतरी परस्परांमध्ये विश्वास असेल, परस्परांच्या सहकार्याने काम करण्याची भूमिका असेल आणि मग तो जो विकास घडवून आणू आपण तो जास्त उच्च प्रतीचा आणि निरंतर स्वरूपाचा असू शकेल. आणि म्हणून आम्ही आमच्या या संघटनेची थीम अशी म्हणून एक जो शब्दप्रयोग निवडला आहे की आपल्याला विश्वासातून विकास देशाचा करायचा आहे, राज्याचा करायचा आहे. एक मला निश्चितपणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की धर्मादाय संघटना म्हणून आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादं नाव आपण आणतो, आमच्या कार्यालयाचा जेव्हा आपण विचार करतो, धर्मादाय संघटनेचं कार्यालय जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा हे कार्यालय नक्की काय कशा पद्धतीने काम करत असतं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. एक समूह आहे तो एकत्रित येऊन चांगलं काम करण्याची इच्छा बाळगतो. मग अशा कामासाठी तो समाजातून किंवा लोकांकडून काही निधी गोळा करतो आणि मग त्या निधीचा उपयोग तो त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी करत असतो. तर हे त्यांचं जे कार्य आहे हे कार्य हे कुठेतरी त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, त्याच्यावर कुणाचा तरी वॉच असला पाहिजे. आणि नुसतं तेवढंच नाही तर हे काम त्यांना करताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत याच्याही कडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांचे कौतुक केलं पाहिजे आणि त्यांना चांगलं काम करण्यासाठी पुढे नेत केलं पाहिजे, राहिलं पाहिजे. यासाठी आमचं कार्यालय मुख्यत्वे काम करत असतं. एक आपण स्लाइड बघूया याच्या संदर्भामध्ये. उद्दिष्ट काय असू शकतं सामाजिक काम करताना कुठल्याही संस्थेचं, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे रुग्णसेवा, शैक्षणिक प्रसार आणि सामाजिक एकता या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात असतं. रुग्णसेवा ही हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जात असते. अनेक विश्वस्त संस्था त्यांच्या या रुग्णसेवेचं कार्य हाती घेतात, मोठे मोठे हॉस्पिटल्स त्याच्यासाठी उभारली जातात. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी रुग्णसेवा करणारी 408 मोठी हॉस्पिटल्स आहेत. मुंबईमध्ये 92 हॉस्पिटल्स आहेत. अशी अत्यंत नामांकित अशी हॉस्पिटल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा केली जाते. शैक्षणिक प्रसार करण्यासाठी अनेक एज्युकेशनल ट्रस्ट आहेत आपल्या राज्यामध्ये. त्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रतीचं उच्च प्रतीचं शिक्षण आपल्या विश्वस्त संस्था चालवत असतात, ज्या कॉलेजेस त्यातून दिलं जात असतं. आणि धार्मिक ज्या संस्था आहेत, आपण साधारणतः मंदिर आपण डोळ्यासमोर आणलं की कुठलंही मंदिर हे कुणीही एकटी व्यक्ती नाही चालवू शकत. त्याच्यासाठी एक समूह आपल्याला कुठेतरी त्या मंदिराचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी असतो. तेव्हा अशी जी काही मंदिरं चालवणारी सुद्धा ज्या काही संस्था आहेत त्या सामाजिक एकता एक परीने निर्माण करण्याचं काम करत असतात. मंदिराच्या माध्यमातून
पापपुण्याची भावना समाजामध्ये टिकवली जाते. पापपुण्याची संकल्पना जर समाजामध्ये असली तर आपोआपच एकमेकांशी रिलेशन्स ठेवणं, दृढ भावना ठेवणं, या सगळ्या गोष्टी विकसित होतात. आणि म्हणून असं मी म्हणेन की रुग्णसेवा, शैक्षणिक प्रसार आणि सामाजिक एकता या तिन्ही गोष्टींसाठी मुख्यत्वे आमचं हे धर्मादाय संघटनेचं कार्यालय काम करीत असतं. सर, पण हे मुख्यत्वे आपण 3 भाग बघतोय की शैक्षणिक आहे, रुग्णसेवा आहे किंवा धार्मिक क्षेत्रामधलं कार्य. पण हल्ली आपण बघतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा स्त्रियांच्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील, या विषयांमध्ये सामाजिक संस्था फार मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला बघायला मिळतात. किंवा अगदी स्वच्छता मोहीम सारखा जरी विषय असला जो सामाजिक क्षेत्राशी किंवा सार्वजनिक जीवनामध्ये फार महत्त्वाचे हल्ली आपण ज्यांना म्हणतो, अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था हल्ली वाढत चालल्या आहेत का? आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे आज मुंबईमध्ये किती साधारणतः आकडेवारी आम्हाला दिली तर फार बरं होईल, म्हणजे प्रेक्षकांनाही कळेल त्या निमित्ताने सर की आज किती मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था या क्षेत्रामध्ये काम करतात. हो, मला खरोखर अभिमान वाटतो, महाराष्ट्रीयन असल्याचाही अभिमान वाटतो. आणि महाराष्ट्राच्या ह्या अशा धर्मादाय संघटनेचा मला चॅरिटी कमिशनर म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली आहे, याचाही मला अभिमान वाटतो. आपल्या राज्यामध्ये 8 लाख अशा धर्मादाय संस्था आहेत ज्या समाजासाठी काम करत असतात. आणि आता आपण एक नवीन विचार घेऊन पुढे येतो आहे, तो हा की ट्रॅडिशनल पद्धतीने आपण जे सामाजिक काम करायचं, जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मंदिराच्या माध्यमातून, कॉलेजेसच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून, ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण आजपर्यंत काम करत आलो. पण याच्याही पलीकडे जाऊन काही वेगवेगळ्या विचार आहेत, वेगवेगळी सामाजिक कामं आहेत. जसं आपल्याला आता पाणी टंचाईची एक समस्या आपल्यासमोर फार मोठी ज्वलंत होत चाललेली आहे. याच्यासाठी नवीन विचार घ्यावा लागेल. ट्रस्टीजनी येऊन, विश्वस्तांनी येऊन याच्यासाठी काम करावं लागेल. स्त्रियांवर होणारे अत्याचार ही एक समस्या मोठी झालेली आहे, याच्यासाठी सुद्धा विश्वस्तांनी काही काम करावं लागेल. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी समाजाला कुठे शासन काही वेळा कमी पडतं, कुठे काही गोष्टी सेवा पुरवण्याला, अशा ठिकाणी आपण समाजातल्याच घटकांनी एकत्रित येऊन काम केलं तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल. नक्कीच. आणि म्हणून आपण एक संकल्पना आता मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्ही आमच्या वेगवेगळ्या आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनही ही संकल्पना मांडत असतो की ह्या सगळ्या पाणी टंचाई सारख्या प्रश्नांवरही आपण आता काम केलं पाहिजे. आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की आमिर खान हे अतिशय चांगलं काम करत आहेत पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी. अनेक मला वाटतं सेलिब्रिटीज आज पुढे येत आहेत सर. अक्षय कुमारांचं पण नाव घेता येईल. अशी जी लोक आहेत ती मंडळी पुढे येतात, समाजासाठी काम करतात आणि ही स्वागतार्हच गोष्ट आहे. पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ती खरं थोर परंपराच आहे. एकूण या सामाजिक संस्थांच्या कामाकडे आपण जर नजर टाकली सर, तर सर्वसामान्य लोक आणि शासन यांच्यामधला एक खूप छान दुवा ही मंडळी साधू शकतात. तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता असते, तेवढे त्यांच्याकडे कार्य करण्याची तेवढी मॅनपॉवर पण मला वाटतं हल्ली आपल्याला दिसून येते. मोठमोठ्या संस्था आपण बघतो. या सगळ्यांवर आपण कशा पद्धतीने आपलं आयुक्तालय कशा पद्धतीने नियंत्रण ठेवतं, तिथे नोंदणी कशी होते, या सगळ्या विषयावर माहिती मंडळी आपण घेणार आहोत. पण खूप छान सांगितलं की साधारणतः कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये या ज्या विश्वस्त संस्था आहेत त्या काम करतात. पण यांच्या कार्याची व्याप्ती किंवा व्यापकता किंवा त्यांचं यश, त्यांची कामगिरी असा जर आपण विचार केला तर त्याच्यावर काय आपल्याला माहिती देता येईल सर? विश्वस्त संस्थांचं यश हा जर आपण एक विचार केला तर मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणावर विश्वस्त संस्थांनी या विकासाचं काम जे ते करत असतात यश मिळवलेलं आहे. तपशीलवार जर सांगायचं झालं तर दातृत्व ही संकल्पना जी समाजात असते ती कितपत आहे, किती देशांमध्ये किती प्रमाणात आहे, याचा एक आढावा घेतला गेला होता जागतिक स्तरावर. तर तेव्हा असं आढळून आलं की भारताचा जर विचार केला तर दातृत्वामध्ये भारताचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत खाली आढळून आलं. पण महाराष्ट्राचा विचार जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पहिल्या प्रगत 10 राज्यांमधलं एक राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य, ज्याच्यात दातृत्वाची संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेली आहे. शासन ज्या गोष्टींमध्ये कुठेतरी कमी पडतं अशा सगळ्या बाबी ह्या विश्वस्त संस्था पुरवू शकतात आणि अतिशय प्रभावीपणे त्या पुरवता आहेत. मी मगाशी जसं सांगितलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विश्वस्त संस्थांची चांगली कामगिरी आहे, धार्मिक क्षेत्रात चांगली कामगिरी आहे.
रुग्णसेवेमध्ये धर्मदाय रुग्णालयाच्या सगळ्या विश्वस्तांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः जर नुसती मागच्या एका वर्षाची जरी आपण आकडेवारी विचारात घेतली तर 2015 ते 16 या वर्षामध्ये 5 कोटी रुग्णांना मोफत उपचार केले गेले आणि त्यासाठी 203 कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेचं कार्य विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून होत असतं. तेव्हा मला असं वाटतं ही अत्यंत भरीव आणि यशस्वी अशी कामगिरी आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा हजारोने आपले विद्यार्थी तयार होतात. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी परदेशांमध्ये सुद्धा जाऊन अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे. तेव्हा एकूण जर असा सामाजिक स्तरावर विश्वस्त संस्थांनी केलेल्या कामगिरीचा जर यशापयशाचा जर विचार केला गेला तर मला असं वाटतं निश्चित अपयशाचा कुठेच भाग नाही. सगळ्या फ्रंट्सवर विश्वस्त संस्था यशस्वी झालेल्या आहेत. बरोबर. हा एक तक्ता आपण या दृष्टिकोनातून डोळ्यासमोर जर घेतला नक्की तर आपल्याला लक्षात येईल की शैक्षणिक संस्था रोजगार निर्मिती सुद्धा त्याच्या माध्यमातून करत असतात. ज्या सामाजिक समस्या असतात त्याच्यामध्ये हल्ली वृद्धांची एक मोठी समस्या झालेली आहे. वृद्धाश्रम हे सुद्धा आपल्या विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालवले जातात. रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये विश्वस्त संस्थांचे आहेत. अनाथाश्रम सुद्धा विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून चालवले जातात. आणि या एकूण सगळ्या वेगवेगळ्या प्रकल्पांमधून दारिद्र्य निर्मूलनाचंही काम मोठं होत असतं. हे आपल्याला साधारणतः यावरून लक्षात येईल की विश्वस्त संस्था वर्षभरामध्ये जे काम करतात त्यासाठी जो निधी उभारला जातो आणि जो खर्च होतो तो साधारणतः 15,000 कोटी रुपयापर्यंतचा आहे. म्हणजे एवढ्या कोटींची उलाढाल जेव्हा होत असते तेव्हा तिथे आपोआपच तिथे काम करणाऱ्यांना रोजगार मिळत असतो आणि एक रोजगार दारिद्र्य निर्मूलनाचं सुद्धा काम त्याच्यातून आपोआपच होत असतं. नक्कीच सर. तेव्हा या ज्या काही विश्वस्त संस्था आहेत यांना आपलं आयुक्तालय कशा पद्धतीने पूरक ठरू शकतं त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं का? आमचं आयुक्तालय या सगळ्या विश्वस्त संस्थांना हवी ती मदत करत असतं. आता मदत म्हटल्यानंतर कशी तर काही वेळा काही विश्वस्त संस्था या सक्षम असतात, अधिक त्यांच्याजवळ आर्थिकदृष्ट्या त्या संपन्न झालेल्या असतात. काही विश्वस्त संस्था छोट्या असतात. अशा वेळा आम्ही या छोट्या आणि मोठ्या विश्वस्त संस्थांना एकत्रित आणून त्यांना काही तुम्ही जॉईंट व्हेंचर्स करा असं एक त्यांना प्रोत्साहन देत असतो. मला एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एक मुंबईमध्ये आम्ही असा उपक्रम करत असतो. दर आठवड्याला काही विश्वस्तांच्या एकत्रित सभा आम्ही घेतो. आमच्या कार्यालयातच त्या सभा घेतल्या जातात आणि मग त्यावेळा आम्ही त्यांना आमचे उपक्रमाची कल्पना सांगतो की ह्या सगळ्या हेतूने आपण एकत्रित आलो आहोत, एकमेकांना सहकार्य करायचं आहे. तर एक असं झालं की एक छोटा ट्रस्ट होता जो ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि एक मुंबईचा एक मोठा धार्मिक कामासाठी काम करणारा भीमजी भानजी नावाचा एक ट्रस्ट होता. त्यांना काम करायचं होतं ग्रामीण स्तरावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये. पण त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. यांच्याकडे कार्यकर्ते होते पण पैसा नव्हता. आम्ही असं दोघांना एकत्र आणलं आणि मग त्यांचा पैसा आणि यांचे कार्यकर्ते अशा माध्यमातून अतिशय चांगलं ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा शैक्षणिक कार्य सुरू झालं. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून धर्मादाय आयुक्तालय या सगळ्या एनजीओजना मदत करत असतं. सर, जेव्हा आपण मदत असं म्हणतो की ह्या वेगवेगळ्या संस्था जोडण्याचं काम आणि ज्यांच्याकडे आता जसं तुम्ही खूप छान उदाहरण सांगितलं की यांच्याकडे मॅन पॉवर आहे आणि त्यांच्याकडे पैसा आहे तर हे दोन्ही जर एकत्र आले तर खूप मोठं काम त्या निमित्ताने घडू शकतं. मला वाटतं प्रेक्षकांसाठी ही माहिती नवीन असेल कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं ना की नोंदणी करायची असते या आयुक्तालयात. ह्याच्या पलीकडे जाऊन काय अधिकार आहेत, कशा पद्धतीने हे आयुक्तालय अशा पद्धतीने एकत्र आणण्याचं काम करतं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. त्याच अनुषंगाने थोडा एक प्रश्नाचा विचार असा वाटतो की समाजाच्या किंवा नागरिकांच्या मनामध्ये थोडी शंका असते की आपण ज्या चॅरिटीला दान करतो आहोत किंवा देतो आहोत ते योग्य ठिकाणी वापरलं जाईल की नाही अशी जर काही शंका असेल तर तो जो दान करणारा आहे किंवा त्या संस्थेला मदत करणारा जो कोणी व्यक्ती आहे
त्याला जर शंका निर्माण झाली तर तो आपल्या आयुक्तालयात येऊन त्याविषयीची तक्रार किंवा त्याविषयीची माहिती घेऊ शकतो, अशीही काही त्याला मदत मिळू शकते हो, आपल्याकडनं? अशी पण यंत्रणा आहे. हां. हा जो आपण प्रश्न विचारला ना, हा अत्यंत महत्वाचा आहे. हो. काय की धार्मिक संस्था असो किंवा कुठलीही एनजीओ असो, तिला निधी, आर्थिक निधी उपलब्ध होत राहावा लागतो. खरंय. डोनेशन पोटेन्शियलिटी आपण ज्याला म्हणता येईल असं, त्या प्रत्येक संस्थेची असावी लागते. मग ही डोनेशन पोटेन्शियलिटी कशी रेज करता येईल, ही एक जागतिक स्तरावरची समस्या आहे. होतं काय की लोकांना दान करण्याची इच्छा असते, पण नक्की दान कोणाला करावं, ज्याला आपण सत्पात्री दान म्हणतो, तसं सत्पात्री दान कोणाला केलं तर होईल, हा दान करणाऱ्याला नेहमीच प्रश्न पडतो. मग अशा वेळी आम्ही एक असा उपक्रम आता हाती घेणार आहोत की कुठल्या संस्था ह्या अधिक डोनेशन पोटेन्शियलिटी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांना तुम्ही दान केलं तर तुमचं दान सत्पात्री ठरू शकेल, याची अशा प्रकारच्या संस्थांची यादी कुठेतरी प्रसिद्ध करण्याचाही आमचा आता प्रयत्न आहे. अरे वा. त्याच्यासाठी वेबसाईटवर आम्ही आता अशा प्रकारच्या संस्थांची नावं देऊ आणि ह्याही गोष्टीवर आम्ही त्यासाठी लक्ष केंद्रित करणार आहोत की ज्या विश्वस्त संस्थांमध्ये वाद नाहीत, तंटे नाहीत, अशा विश्वस्त संस्थांना प्राधान्य देऊ. आणि मग अशा विश्वस्त संस्थांची कुठेतरी माहिती आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जर प्रसिद्ध होत गेली तर आपोआपच नागरिकांमधला विश्वास वाढणार. विश्वास वाटेल आणि आपोआपच दान करणं त्यांना सुलभ जाऊ शकेल. खरंय, खरंय. आणि या दृष्टिकोनातून इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा अनेक संस्था काम करत असतात. मला एका संस्थेचं नाव याच्यासाठी आठवतं, गाईड स्टार कंपनी आहे, एक इंटरनॅशनल लेवलवर काम करते. ही सुद्धा अशी माहिती संकलित करत असते आणि प्रसिद्ध करत असते. तर अशा पद्धतीनेही आपण उपक्रम त्यासाठी राबवणार आहोत. नक्की. सर, आपलं आयुक्तालय या विविध संस्थांना आणखी कशा पद्धतीने मदत करतं, त्याची मला वाटतं स्लाइड्सच्या माध्यमातून आपण अधिक माहिती प्रेक्षकांना देऊ इच्छिता, तर ती स्लाइडही आपण दाखवूया आणि त्याविषयी अधिक माहितीही देऊयात. मला वाटतं आपण पुढची स्लाइड बघू शकतो प्रेक्षक. हो, आमच्या आयुक्तालयाच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम केला होता, मला आठवत आहे असं. मागच्या वर्षी थोडा दुष्काळग्रस्त भाग झाला होता आपला संपूर्ण राज्यातला आणि पाणी टंचाईची मोठी समस्या होती. एक सहज कल्पना अशी मनात आली की लोकांना एक अपील करून बघावं आपण की आमच्या माध्यमातून जर तुम्ही काही देणग्या दिल्या तर आम्ही त्या सरकारला पोहोचवू आणि त्याच्यातून आपल्याला काही मदत करता येईल अशा दुष्काळग्रस्त लोकांना. आणि मग आम्ही असं ठरवलं की विशेषतः गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात जे करत असतात लोक, त्याच्यासाठी खूप खर्च करत असतात, तर त्यांना अशी विनंती केली की तुम्ही थोडं काटकसरीने गणेशोत्सव साजरा करा आणि मग तुमच्या जे काही पैसे वाचवता आले तर तुम्ही ते दान म्हणून करा. तर आम्हाला 1,85,00,000 रुपयाची आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून मदत करता आली. एवढा मोठा निधी आमच्या कार्यालयामध्ये जमा केला लोकांनी आणि तो आम्ही मग शासनाकडे सीएम रिलीफ फंडात पाठवला होता. सो हा एक भाग आहे. वैद्यकीय योजनांच्या माध्यमातूनही आम्ही फार मोठी मदत करत असतो, मग अशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे. आणि विश्वस्तांना मुख्यत्वे या कायद्यातल्या तरतुदींचं ज्ञान नसतं. आपण सुरुवातीलाच फार छान डिस्कस केलं होतं प्रस्तावना करताना की विश्वस्त म्हणून काम करण्याची इच्छा असते खूप लोकांची, मोठ्या उत्साहाने ते विश्वस्त म्हणून काम करायला येतात, संस्था नोंदणी करून घेतात, पण पुढे जाऊन ते काम करताना त्यांना काही वेळा ज्या अडचणी येतात आणि मग कुठेतरी त्यांचा निरुत्साह होत जातो किंवा काही कायद्यातल्या तरतुदींचं त्यांच्याकडून पालन होत नाही, मग त्यांना त्यावेळा प्रॉसिक्युशन सुद्धा फेस करायची वेळ येऊ शकते. अशा सगळ्या ज्या गोष्टी थोड्याशा निरुत्साही करणाऱ्या घडत असतात, त्या होऊ नये म्हणून विश्वस्तांमध्ये अवेअरनेस करणं, म्हणजे त्यांना सगळ्या कायद्यातल्या तरतुदींची माहिती देणं, त्याचं ज्ञान त्यांना व्हावं, याच्यासाठी आम्ही अनेक कार्यशाळा घेत असतो. मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही अशा 22 कार्यशाळा घेतल्या. सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, बारामती, मंचर, पुणे, कोल्हापूर, मुंबई अशा सगळ्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही कार्यशाळा घेतल्या. त्याच्यामध्ये आणि योगायोगाने काही ठिकाणी आम्हाला फार मोठ्या लोकांचं मार्गदर्शन लाभलं. स्वतः आपले माननीय मुख्यमंत्री आमच्या एका कार्यशाळेत हजर होते, माननीय शरद पवार आमच्या एका कार्यशाळेत हजर होते, मागचे लोकसभेचे सभापती दिलीपरावजी वळसे पाटील एका कार्यक्रमाला. लोकांना खूप
आवडतात असे कार्यक्रम. लोकांच्या खूप समस्या असतात, खूप प्रश्न असतात नक्की अशा कार्यक्रमांच्या म्हणजे आपल्या या ऍक्ट मधल्या तरतुदीच्या संदर्भामध्ये. नक्की नक्की त्या गोष्टींची आम्हाला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून माहिती देता आली. तेव्हा नक्की सर, अशा आपल्याला पद्धतीने एक- आम्ही धर्मादाय आयुक्तालय ह्या विश्वस्त संस्थांचा विकास होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. नक्की. सर, सीमा पिल्ले आपल्याला फोनवर प्रश्न विचारू इच्छित आहे. हॅलो सीमा म्हणजे प्रश्न विचार आपला. माझा प्रश्न असा आहे की मी असं कानावर आलं आहे की विशेष अभियान सुरू आहे बदल अर्जासंबंधी. मला थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. नक्कीच सीमाजी, याच मुद्द्याकडे आपण वळणारही होतो. आपण त्यानिमित्ताने प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर सरांकडनं आपण घेऊयात. आपण ही माहिती पुढे कंटिन्यू करूयात. सर, मगाशी ब्रेकला जाण्यापूर्वी सीमा पिल्ले यांनी प्रश्न विचारला होता. माझ्याही मनात ही शंका आली होती की एखादी सामाजिक संस्था आहे की जिला आता काही काळानंतर थोडे बदल करायचे आहेत, तर हे बदल जे आहेत हे पुन्हा तुमच्या कार्यालयाकडे त्यांना कळवावे लागतात का? काय प्रोसिजर आहे सर साधारण? हा प्रश्न चांगला विचारला सीमाजी. आपण थोडीशी याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगतो. नक्की. कुठलाही ट्रस्ट जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा त्याला त्याची एक नोंदणी करून घ्यावी लागत असते. ती नोंदणी यासाठी आवश्यक असते की त्याबद्दलचं रेकॉर्ड ठेवलं जावं लागतं. कुठल्याही संस्थेला किंवा कुठल्याही समूहाला एकत्र येऊन लोकांची मदत घ्यायची असेल, डोनेशन्स घ्यायचे असतील, तर त्याच्यासाठी त्याला रजिस्ट्रेशन करून घेणं आणि जो काही खर्च किंवा जमा होत असेल त्याची नोंद ठेवणं, त्याचा तपशील ठेवणं हे खूप आवश्यक असतं. कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे देखील ते बंधनकारक आहे. ते जर केलं नाही तर तो गुन्हाही ठरतो. आणि म्हणून एखाद्या संस्थेला रजिस्टर्ड करून घेतल्यानंतर आमच्या कार्यालयामध्ये त्यात जर काही पुढे विश्वस्तांच्या रचनेमध्ये किंवा त्या संस्थेच्या मिळकतीच्या रचनांमध्ये जर काही बदल करायची वेळ आली तर किंवा त्याप्रमाणे बदल त्यांनी जर केले तर ते आमच्या कार्यालयाला ते कळवावे लागतात. त्याला आम्ही चेंज रिपोर्ट हा त्याला एक टेक्निकल असा शब्द आहे किंवा बदल अर्ज असा मराठीत त्याचा आपल्याला म्हणता येईल. हे चेंज रिपोर्ट किंवा बदल अर्ज विश्वस्त वेळेवर दाखल करत नाहीत. खूपदा घटना घडून गेल्यानंतर समजा विश्वस्तांनी त्यांची बॉडी किंवा मॅनेजिंग कमिटीची रचना बदलली तर ती 90 दिवसाच्या आत ते कळवणं त्यांच्यावर बंधनकारक असतं. पण असं असूनही 10-10 वर्ष होऊन जातात तरीही त्याबद्दल कुठलाही माहिती किंवा कुठलाही तपशील कळवला जात नाही. असं विश्वस्तांनी करू नये हे निश्चितच मी आवाहन करेन सगळ्या विश्वस्तांना. पण समजा असं झालं असेल की आपल्याकडून अशी गोष्ट कळवली गेली नसेल तर ती आपण आत्ता तरी आमच्या कार्यालयाला येऊन कळवावी आणि आमच्या कार्यालयाकडून ती माहिती मिळाल्यानंतर तो चेंज रिपोर्ट त्वरित ऍक्सेप्ट होईल यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी एक स्वतंत्र अभियान सुरू केलं आहे. बरोबर. म्हणजे ही अनेक सामाजिक संस्थांना याची कल्पनाच नाहीये की आपल्या संस्थेमध्ये जर काही बदल झाले तर ते कार्यालयाला आपल्याकडे येऊन कळवलं पाहिजे. आणि या अभियानाने जनजागृती होणं फारच महत्वाचं. सर, एक फोन घेते. गडचिरोलीवर बोलतायत अमोल शेंडे. काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा होता की अकार्यरत विश्वस्त संस्था असतात यांच्याविषयी यांचं सरांचं नेमकं डिपार्टमेंट काय कार्यवाही करतं? नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे आपण अमोल. आपण उत्तर घेऊया त्याचं. धन्यवाद. सर, काय सांगता येऊ शकेल या संदर्भामध्ये? अमोलजी, काय होतं, आपण अतिशय चांगला प्रश्न विचारलात. होतं असं की काही विश्वस्त संस्था सुरुवातीला उत्साहात येऊन काम करायला सुरुवात करतात, पण काही अडचणींमुळे पुढे जाऊन त्यांच्याकडनं काम होत नाही, बंद पडलं. काही विश्वस्त त्यांचं काम किंवा राजीनामे देतात. अशा वेळी ती विश्वस्त संस्था अकार्यरत होते. विश्वस्त कार्य करणं बंद करतात. कायद्यामध्ये अशी तरतूद खरं आहे की एकदा एखादी संस्था तुम्ही रजिस्टर केली की त्या विश्वस्त संस्थेला ते काम सतत करावंच लागतं. ते कायद्याने एक बंधन घातलेलं आहे खरं तर. म्हणजे टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर असा तो एक करार आहे की जो तुम्हाला नंतर रद्द करता येत नाही. बरं. इरिव्होकेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणतात त्याला. पण त्यामुळे काय झालेलं होतं की अशा असंख्य अकार्यरत झालेल्या संस्था आमच्या रेकॉर्डवर चालूच होत्या आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढ झालेली होती, पण प्रत्यक्षात त्या संस्था त्या काम करत नव्हत्या. म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी एक उपाययोजना केली. ह्या वर्षभरात मी धर्मादाय आयुक्त म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर केलेला तो बदल आहे
की अशा संस्थांचं नोंदणी रद्द करण्याची एक तरतूद आम्ही कायद्यात केली. बरोबर आहे. कलम 22 मध्ये बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या आम्ही सुधारणा केली आणि अशा ज्या अकार्यरत संस्था आहेत त्यांची नोंदणी रद्द करता येईल अशी तरतूद केली. बरोबर. या संदर्भात आपण एक स्लाइड बघावी. आपल्याला एक सध्या काय परिस्थिती आहे, किती संस्था कार्य करतात आणि किती संस्था कार्य करणं त्यांचं बंद झालं याचं आपल्याला तौलनिक दिसेल. नक्की. या राज्यामध्ये एकूण 8 लाख विश्वस्त संस्था आहेत. यापैकी कार्यरत अशा संस्थांची संख्या आत्ताच्या घडीला जेमतेम 4 लाख किंवा त्याहीपेक्षा कमी आहे. शेवटचा आपण जर कॉलम बघितला, कार्यरत नासांची संख्या 4 लाखापेक्षा कमी आहे आणि अकार्यरत संस्थांची संख्या ही जवळपास तितकीच झालेली आहे. तेव्हा अशा ज्या अकार्यरत संस्था आहेत त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करताना मग आम्हाला अतिशय जिकिरीचं होतं. खरंय. आणि म्हणून अशा अकार्यरत संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा आम्ही एक त्याच्यामुळे आपला भार बराच कमी होणार आहे. आमचा भार त्याच्यामुळे कमी होईल आणि आम्हाला इतर संस्थांना मदत करण्याचं आमचं जे मूलगामी कार्य आहे ते अधिक उत्साहाने करता येईल. बरोबर आहे. सर, वेळोवेळी या संस्थांना हिशोबपत्र जो काय आहे तो आपल्याकडे दाखल करावा लागतो का? कारण असं नागरिकांच्या मनामध्ये ह्या बाबतीमध्ये शंका खूप असते. तर अशी काही माहिती आहे का की वेळोवेळी त्या संस्थांचे जे काही हिशोबपत्र आहे ते आपल्याकडे त्यांना दाखल करणं बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे. नुसतं बंधनकारक नाही, तर एखाद्या विश्वस्त संस्थेला जर प्रभावी काम करायचं असेल, एक चांगली विश्वस्त संस्था म्हणून नावारूपाला यायचं असेल तर काही गोष्टींची पथ्य पाळलीच पाहिजेत त्यांनी. आपण काय त्यांनी एक्झॅक्टली पाळलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये मी एक आपल्याला स्लाइडच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवतो. नक्की सर. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खरंच आपल्याकडे तळागाळापर्यंत किंवा संस्था चालकांपर्यंत असतात का? कारण खूप सामाजिक संस्था तयार होतात परंतु यांची ही जी नियमावली आहे ती खरोखर सर लोकांपर्यंत जाणं फार महत्त्वाचं. म्हणजे फक्त संस्थांपर्यंतच नाही, माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य नागरिकांनाही ती माहिती पाहिजे की आपण कुठल्या संस्थेला मदत करतो आहोत आणि ही संस्था नेमकं कार्य करते ती त्या नियमामध्ये बसून कार्य करते की नाही याची माहिती नागरिकांना व्हायला पाहिजे. नक्कीच सर. त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण या स्लाइडच्या माध्यमातून बघा, मी असं एक त्रिसूत्र तयार केलेलं आहे. कुठली विश्वस्त संस्था जर कार्यक्षम व्हायची असेल आणि त्या विश्वस्तांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि निस्पृहपणे जर त्यांना ती संस्था चालवायची असेल तर 3 गोष्टींची त्यांनी सूत्र पाळली पाहिजेत. त्यामध्ये मुख्यत्वे वेळोवेळी त्यांनी हिशोब ठेवले पाहिजेत संस्थांच्या जमा खर्चांचे. कुठली डोनेशनच्या माध्यमातून आलेली रक्कम असो किंवा अन्य प्रकारे ट्रस्टच्या इतर मिळकतीतून त्यांना मिळालेल्या उत्पन्नाची रक्कम असो, ही त्यांनी हिशोबात अंतर्भूत करून खर्चही त्याच्यात नमूद केले पाहिजेत. दुसरा भाग आहे की त्यांनी नियमितपणे विश्वस्त सभा घेतल्या पाहिजेत. प्रत्येक विश्वस्त संस्थेला वर्षातून किमान 4 वेळा विश्वस्तांच्या मॅनेजिंग कमिटीची सभा घेणं बंधनकारक असतं आणि साधा जनरल सभा म्हणतात ज्याला, अशी किमान एकदा घेणं अपेक्षित असतं. त्यावेळा जेवढे त्या ट्रस्टचे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना या जनरल सभेत त्यांनी बोलवलं पाहिजे. बरं. ह्या 2 गोष्टी, एक हिशेब पाळणं आणि एक त्या सभा घेऊन त्या सभांचं इतिवृत्त ठेवणं, या 2 गोष्टी तर सगळ्या ट्रस्टनी करायला हवं, तरच ती ट्रस्ट खऱ्या अर्थाने प्रभावी काम करू शकेल. आणि जे बदल ते घडत असतात ते सुद्धा त्यांनी कार्यालयाला रिपोर्ट केले पाहिजे. बरोबर. सर, रवींद्र कासार आपल्याला रत्नागिरीवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो रवींद्रजी, प्रश्न विचारा. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे सर की आमची संस्था आहे लांजामध्ये आणि जवळजवळ 7 वर्ष चालू आहे. आमचे सांस्कृतिक प्रोग्राम चांगले चालू असतात, पण आमची बॉडी कमिटी 11 जण आहे, तर त्यातले काही ऍक्टिव्ह नाही आहेत. बरं. तर त्याच्यासाठी आमच्यात मध्ये जरा थोडंसं मिसअंडरस्टँडिंग चालू असते, तर तुमचं सजेशन काय आहे आम्हाला जरा? नक्कीच रवींद्रजी, खूप महत्वाचा चांगला प्रश्न विचारलाय. याचं उत्तर आपण सरांकडनं घेऊयात. मंडळी, आपल्याला रवींद्र यांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांची एक अशी संस्था आहे ज्याच्यात 11 जण आहेत, पण काही जण त्याच्यातले काम करत नाहीयेत आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे. अशा वेळी आपण त्यांना काय सल्ला देणार? मी मगाशीच सांगितलं की कुठली विश्वस्त संस्था जर प्रभावी
आपल्याला तिचं प्रशासन करायचं असेल तर त्या 3 गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्यातलं एक वारंवार किंवा नियमितपणे सभा घेणं हा भाग आहे आणि त्याचं इतिवृत्त ठेवणं. आता आपला जो प्रश्न आहे अमोलजी, त्यामध्ये काय होतंय की काही विश्वस्त आपले काम करत नाहीयेत, म्हणजे त्यामुळे आपल्याला आपली विश्वस्त संख्या कमी झाली आहे आणि आपल्याला काही अडचणी येत आहेत, असं आपली अशी समस्या आहे. आपण जर नियमितपणे सभा घेत गेलात आणि अशा सभेमध्ये ते जे ट्रस्टी ज्यांना काम करायची इच्छा नाहीये ते गैरहजर राहिले, 3 वेळा जर ते ट्रस्टी गैरहजर राहिले तर तुम्ही 4थ्या वेळी त्यांना ते 3 वेळा गैरहजर राहिले म्हणून डिस्क्वालिफाय करू शकता. कारण साधारणतः कुठल्याही विश्वस्त संस्थेच्या ज्या पोटनियम असतात त्याच्यामध्ये अशी तरतूद असते, विश्वस्तांवर सभांना हजर राहणं हे बंधनकारक असतं. तेव्हा अशा अकार्यक्षम जे काही विश्वस्त असतील त्यांना तुम्ही कमी करू शकता. नक्कीच. शैलजा जाधव पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो शैलजा. हॅलो. हॅलो. हा, प्रश्न विचारा. हॅलो, मी शैलजा जाधव बोलते पुण्यामधून. बोला. मला एक क्वेश्चन विचारायचा आहे की कायद्यात सुधारणा होणं आवश्यक आहे का, आणि त्यासाठी तशी काही उपाययोजना केली आहे का, त्यासंबंधी मला थोडीशी माहिती हवी होती प्लीज. बरं. याच्यातून काय सुधारणा करण्यात आली आहे? हा आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आपल्या साधारणतः 19व्या शतकामध्ये अशी परिस्थिती होती की असे समूह किंवा अशा व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक काम करत असत, पण मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची अशी काही यंत्रणा नव्हती. आणि म्हणून मग ब्रिटिशांनी साधारणतः 19व्या शतकाच्या शेवटी काही असे कायदे केले, पण ते कायदे देखील त्या विशिष्ट धर्मातल्या विश्वस्त संस्थांशी लिमिटेड असे होते. म्हणजे जसं पारसी ट्रस्ट रेग्युलेशन ऍक्ट होता, हिंदू ट्रस्ट रेग्युलेशन ऍक्ट होता, मुस्लिम ट्रस्ट रेग्युलेशन ऍक्ट होता. पण 1960 मध्ये या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचं एकत्रीकरण केलं गेलं आणि हा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अस्तित्वात आला आणि याला आता आपण महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट म्हणतो. आता 2000 साली तशी अमेंडमेंट होऊन आता आपण या ऍक्टला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट असं म्हणतो. या ऍक्टचं स्वरूप आताच्या काळामध्ये थोडंसं व्यापक ज्याला असायला पाहिजे तेवढं राहिलेलं नाही आणि म्हणून कायद्यात सुधारणा करणं गरजेचं झालेलं आहे. आपल्याला हे सांगायला मला आनंद वाटतो की राज्य सरकारने याचा विचार केला, एक कमिटी म्हणून नेमली आणि त्या कमिटीमध्ये मीही होतो. आम्ही त्याच्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि 33 कलमांमध्ये आम्ही असे बदल सुचवलेले आहेत ज्याच्यामुळे विश्वस्तांना काही या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज, जसं मी आता मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चेंज रिपोर्ट दाखल करणं किंवा रेकॉर्ड मेंटेनन्सचा जो भाग आहे त्याच्यातल्या सगळ्या जटिलता कमी करून सहज, सोपं आणि सरळ मार्गाने गोष्टी होऊ शकतील आणि वेळ लागणार नाही अशा पद्धतीच्या आम्ही सुधारणा कायद्यामध्ये सुचवलेल्या आहेत. एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आता सध्या धर्मादाय आयुक्ताच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात जावं लागतं आणि मग जिल्हा न्यायालयामध्ये एक अपील होऊन नंतर उच्च न्यायालयात परत पुढे अपील किंवा तो निर्णय चॅलेंज करता येतो. याच्यामध्ये जिल्हा न्यायालयाचा जो भाग आहे त्याच्यामुळे काहीसा अधिक वेळ जातो अशी एक सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. आणि जिल्हा न्यायाधीश संवर्गातलीच जेव्हा अधिकारी धर्मादाय आयुक्त म्हणून काम करत असतात तेव्हा त्यांच्या आदेशाला परत जिल्हा न्यायालयातच आव्हान का द्यायचं असाही एक जनतेचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही ही जी जिल्हा न्यायालयाची कल्पना जी आहे ही त्याच्यामध्ये सगळे अधिकार धर्मादाय आयुक्तांकडेच ठेवले तर अधिक चांगलं होईल असंही सुचवलं आहे. थोडक्यात असे काही बदल आता अपेक्षित आहेत ज्याच्यामुळे या कायद्याच्या आणि विश्वस्तांच्या कार्यामध्ये अधिक सुलभता येऊ शकते. नक्कीच. ईश्वर शिंदे आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो. हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार सर, मला प्रश्न विचारायचा होता. आम्ही नवीनच संस्था चालू केली आहे, तर आपण त्याच्यापासून कशी सुरुवात करावी? बर, नक्की. आम्ही नवीनच संस्था नोंदणीला टाकलेली आहे. सुरुवात आम्ही कशा पद्धतीने करावी जेणेकरून आता सरांचं मी ऐकलं त्याच्यावर आमची उन्नती होईल, आमच्या संस्थेची उन्नती होईल? नक्कीच ईश्वरजी. मला वाटतं ज्या प्रश्नाकडे आपण वळणार होतो त्यांनी आपोआप वळवलेलं आहे की नोंदणीची प्रक्रिया नेमकी काय आहे. सर, आपल्याकडे कुठलाही ट्रस्ट रजिस्टर करायचा असेल तर
अगोदर सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली एक प्रकरण दाखल करावं लागतं. सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट मधल्या तरतुदीप्रमाणे काही विशिष्ट माहिती डॉक्युमेंटच्या स्वरूपात द्यावी लागते आणि असा तो अर्ज म्हणजे साधारणतः माहिती त्याच्यामध्ये विश्वस्तांबद्दलची माहिती, विश्वस्तांचा कुठे ते निवास करतात त्याचा पुरावा, त्यांचं कार्यालय कुठे असेल त्याचा पुरावा, असे सगळा तपशील द्यावा लागतो. आणि मग सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली त्या समूहाचं, त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन होतं. आणि जर त्यांना महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असेल तर तीच माहिती उपयोगात घेऊन महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तेही रजिस्ट्रेशन केलं जातं. खरं हा याच्यामध्ये ऐच्छिक भाग सुद्धा कमी आहे, कारण कुठलीही सोसायटी एकदा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नोंदली गेली की ती आपोआपच ट्रस्ट आहे असं मानलं जातं आणि ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा रजिस्ट्रेशन तिचं केलं जातं. नक्की सर. कल्पना चव्हाण आपल्याला प्रश्न विचारतात सांगलीवरनं. हॅलो कल्पना. प्रश्न विचार आपला. आमच्या इथं सोसायटी आहे, 200-250 घर आहेत, तर त्यासाठी हे ट्रस्ट करता येते का? बरं. तुमचा सोसायटी म्हणजे जे सभासद असतील त्या सोसायटीमध्ये राहणारे त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या वेलफेअरसाठी अशा प्रकारच्या संस्थांचं सुद्धा नोंदणीकरण करता येऊ शकतं. बरं. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्येच नाही, तुमच्या सोसायटीमध्ये जर एखादी संस्था असेल तर, आणि जर काही कल्याणाचे काम त्याच्यातनं होणार असेल, सोसायटीच्या सभासदांच्या कल्याणासाठी आपल्याला अशी संस्था रजिस्टर करता. नक्कीच सर. आपण रजिस्ट्रेशन विषयी बोललेलो आहोत. एकूणच जो काही रेकॉर्ड आपल्याकडे जो मेंटेन केला जातो, मला वाटतं आता सध्या अत्याधुनिकीकरणाचं युग आहे, तर या सगळ्याचाही आपल्या रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी आपण कसा वापर करता किंवा एकूण ती प्रक्रिया काय आहे, नेमकं कशा पद्धतीने एवढ्या संस्था आहेत असं आपण सांगतो आणि त्यांचे सगळे डिटेल्स आपल्या आयुक्तालयामध्ये त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं, त्याचं स्वरूप कसं आहे सर? आमच्या कार्यालयामध्ये प्रत्येक संस्थेचं लेखी स्वरूपात रेकॉर्ड ठेवलं जात असतं आणि गेल्या 60 वर्षामध्ये मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आजच्या घडीला 8 लाख संस्था रजिस्टर झालेल्या आहेत आणि 60-70 वर्ष होऊन गेली आहेत त्यांची बऱ्याचशा संस्थांची नोंदणी होऊन. तर रेकॉर्ड इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आता ते साचलेलं आहे. जवळपास 15 कोटी पानांमध्ये ते रेकॉर्ड आता समाविष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या अशा रजिस्टर्स मध्ये त्या नोंदी ठेवल्या जात असतात. ते हाताळणं सुद्धा अतिशय जिकिरीचं होत जातं. पण हे जर एक चित्र आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला गंमत म्हणून लक्षात येईल. वरती आपण एक कागदांचा असा एक गठ्ठा बघतोय जीर्ण अवस्थेतला, अशाच साधारणतः आपण डावीकडे बघा, या स्लाइडच्या डावीकडे आपल्याला बघितलं तर लक्षात येईल असा जीर्ण कागदांचा गठ्ठा दाखवलाय. अशीच काहीशी अवस्था आमच्या रेकॉर्डची झालेली आहे. तर त्याचं सगळ्याचं सुसूत्रीकरण करण्याचं काम हे आम्ही आता सुरू केलेलं आहे आणि त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये आम्ही आता करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात हे काम खूप जिकिरीचं आणि अतिशय अवघड आहे. याच्यामध्ये विश्वस्तांचा मोठ्या प्रमाणावर आम्हाला सहभाग अपेक्षित आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या संस्थेचं रेकॉर्ड जे साधारणतः 30 ते 40 पानं झालेली आहेत त्याची लेखन आजपर्यंत, तर हे अशा 8 लाख संस्थांचं जवळपास 10.5 कोटी पेजेस मध्ये असलेलं रेकॉर्ड जर आम्हाला स्टाफ कडून लिहून घ्यायचं झालं तर ते अत्यंत अशक्य आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर अशी एक उपाययोजना करतोय, एक ट्रस्टना सगळ्या विनंती करतो आहे की हे ई रेकॉर्ड आपल्या संस्थेचं आपणच फिलअप करा. ते कसं फिलअप करायचं याची मी माहिती थोडक्यात आपल्याला देतो. हे आमच्याकडे आपणच सबमिट केलेलं रेकॉर्ड आल्यानंतर आम्ही त्याची पाहणी करू, निरीक्षण करू आणि नंतर आम्ही ते फायनल करू आणि मग ते इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये जर कन्व्हर्ट झालं तर कायमस्वरूपी तुमचं रेकॉर्ड तुम्हाला कुठेही इंटरनेटवर कुठल्याही क्षणी बघता येईल. कुठल्याही कार्यालयामध्ये जर तुम्हाला तुमच्या माहिती द्यायची झाली तर ते नुसत्या इंटरनेटच्या माध्यमातून एका क्षणात आपण कोणालाही दाखवू शकतो. सर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे,
पण अगदी जाता जाता काय नवीन उपक्रम आहेत तेही त्या अनुषंगाने जर प्रेक्षकांना, अगदी 1 मिनिटाचा आपल्याकडे अवधी आहे, तर काय सांगता येऊ शकतं त्याबद्दल? खूप नवीन उपक्रम आहेत याच्या संदर्भामध्ये. मी जसं सांगितलं तसं ई रेकॉर्ड कन्व्हर्शन आहे आणि नव्या दिशा, नव्या वाटा आहेत आपल्या समोर. नव्या नव्या क्षेत्रात काम करायचं आहे आपल्याला. आणि त्याचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा ऑब्जेक्ट आहे आपल्या पुढे आता की विश्वस्त संस्थांमध्ये वाद नको आहेत. वादांमुळे विश्वासाची कल्पना नष्ट होते, म्हणून तंटामुक्त विश्वास्त संस्था आपल्याला तयार करायच्या आहेत. विश्वस्तांमध्ये परस्पर सहकार्याने काम करायचं, विश्वासातून विकास साधण्याचं तंत्र विकसित करायचं आहे. नागरिकांना आपल्याला एक विश्वास द्यायचा आहे की कुठल्याही विश्वस्त संस्थेला तुम्ही दान केलं, आमच्या चॅरिटी ऑर्गनायझेशन मधल्या कुठल्याही विश्वस्त संस्थेला तुम्ही दान केलं तर ते सत्पात्रीच घडेल. कुठलीही विश्वस्त संस्था आमची चांगलंच काम करू शकते असा विश्वास निर्माण करायचा आहे. गोरगरिबांना आपल्याला मोफत वैद्यकीय मदत मिळवून द्यायची आहे. कॅन्सर सारख्या रोगाचा एक जटिल प्रश्न आहे. मध्यमवर्गीयांना मदत करण्यासाठी आमच्याकडे योजना नाही आहे. उत्पन्नाचं ज्यांचं 1 लाख रुपयापेक्षा खाली आहे अशा लोकांना आम्ही मदत करू शकतो, पण मध्यमवर्गीयांची समस्या मोठी अजून कायम आहे. त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला प्रभावी योजना करायच्या आहेत. नक्कीच सर, मला वाटतं भविष्य काळामध्ये बरेच उपक्रम आपले आहेत आणि त्या सगळ्यांना यश मिळावं अशी ही आमची इच्छा आहे. नक्कीच आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिलीत सर. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मंडळी, जाता जाता उद्याच्या कार्यक्रमाबद्दलही थोडक्यात सांगते. उद्या भारतीय प्रजासत्ताक आणि महिला हा आपला विषय आहे. वैशाली बनकर यावर आपल्याला माहिती देणार आहेत. उद्याचाही कार्यक्रम अवश्य बघा, प्रतिक्रिया द्या. आज मात्र आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.